मानसशास्त्र प्रश्नांचा महासराव. चला तर पहा 30 पैकी किती येतात? संकलनात्मक सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान संबंधित उद्गाता कोण आहेत? संकलनात्मक सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान संबंधित उद्गाता कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1 डेव्हिड हंट. पर्याय क्रमांक 1. प्रतिमान व अयोग्य जोडी ओळखा. प्रतिमान व अयोग्य जोडी ओळखा. तर पर्याय क्रमांक 4 भूमिका पालन बायरन ही अयोग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? कृती आधारित शिक्षण, महात्मा गांधी, शोधन पद्धती, जोराम ब्रुनर, संवादातून शिक्षण, सॉक्रेटिस, गिजूबाई बदेका, महाविद्यालयीन शिक्षण. पर्याय क्रमांक 4 गिजूबाई बदेका महाविद्यालयीन शिक्षण ही जोडी अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. पुढीलपैकी हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. पर्याय क्रमांक 1 किल पॅट्रिक हा प्रकल्प पद्धतीचा जनक आहे. पुढीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? पुढीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? पर्याय क्रमांक 2 शिक्षा अध्ययन हा प्रकार. अध्यापनासंबंधीची वर्णनात्मक, परिणामकारक दृष्टीत, उद्दिष्ट दृष्टीत, आदर्शवादी ही 4 स्पष्टीकरण कोणी दिली? अध्यापनासंबंधित 4 स्पष्टीकरण कोणी दिले? तर पर्याय क्रमांक 2 बिओ स्मिथ. बहुदिश विचार प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. बहुदिश विचार प्रक्रिया पुढीलपैकी या विद्यार्थ्यांमध्ये अधिक असते. पर्याय क्रमांक 4 सृजनशील. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेची पूर्वतयारी, उभवण, उद्दीपन व पडताळा असे 4 प्रमुख टप्पे आहेत? पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेचे पूर्वतयारी, उभवण, उद्दीपन व पडताळा असे 4 प्रमुख टप्पे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 सृजनशीलता. क्रेशमर यांनी डॅश व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे? 4 3 2 5. तर पर्याय क्रमांक 2 3. क्रेशमर यांनी 3 व्यक्तिमत्व प्रकाराचा उल्लेख केला आहे. तर पर्याय क्रमांक 2 3. अब्राहम मास्लो यांच्या गरजाची श्रेणीबद्ध रचना प्रक्रियेमध्ये मनोऱ्याच्या अंतिम टप्प्यात कोणती गरज आहे? मनोऱ्याच्या अंतिम टप्प्यात आत्मप्रचिती. पर्याय क्रमांक 3 आत्मप्रचिती. पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व जोडी या बरोबर आहेत. पुढीलपैकी कोणती पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही? पुढीलपैकी कोणती पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही? तर पर्याय क्रमांक 4 माइंड कॅलिब्रेटिंग ही पद्धत भिन्न विचारांना चालना देणारी नाही. मेंदूच्या पक्षघाताचे प्रकार पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? मेंदूचा पक्षघाताविषयी याचा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आला. तर पर्याय क्रमांक 4 मोनोप्लेजिया 2 हात किंवा 2 पायावर परिणाम ही जोडी अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही जोडी अयोग्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती नाही? पुढीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती नाही?
पुढीलपैकी कोणती आधुनिक उपपत्ती नाही तर थॉर्नडाईकची संयोजन उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती नाही. पर्याय क्रमांक 4. संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासामध्ये समतोल राखते. संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासामध्ये समतोल राखते. तर पर्याय क्रमांक 2 थायमस ग्रंथी. एखाद्या शिशुला खेळणी दिल्यावर तो बहुधा तोंडात धरण्याचा प्रयत्न करते. ही कृती कशाशी संबंधित आहे? एखाद्या शिशुला खेळणी दिल्यास तो बहुधा तोंडात धरण्याचा प्रयत्न करते. ही कृती कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 3 समतोल यांच्याशी संबंधित आहे. समतोल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहत आहोत की मानसशास्त्र या प्रश्नांचा महासराव. तर समतोल यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न उद्दिष्टाची स्पष्टीकरण लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? तर पर्याय क्रमांक 3 अनेक अनपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत. ही बाब चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3. क्रीडन पद्धती साधारणपणे कोणत्या वर्गाकरिता वापरतात? तर क्रीडन पद्धती साधारणपणे 1ली ते 4थी या वर्गाकरिता वापरतात. क्रीडन पद्धती साधारणपणे 1ली ते 4थी या वर्गाकरिता वापरतात. पर्याय क्रमांक 1. स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे या ठिकाणी मते तर स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे डॅडॅश व डॅडॅश हे 2 घटक असतात. तर स्पेअरमनच्या मते बुद्धिमत्तेचे बौद्धिक घटक व सामान्य घटक हे 2 घटक असतात. विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? तर नैदानिक चाचणी. पर्याय क्रमांक 1. व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती व जनक यांच्या संबंधी पुढीलपैकी असत्य जोडी कोणती? फ्राइड मनोविश्लेषण ही योग्य आहे. शेल्डन शारीरिक रचना ही योग्य. ऑलपोर्ट प्रभावी लक्षण ही योग्य. तर युग अंतर्मुखी ही जोडी अयोग्य. अध्यापन क्षमतेमध्ये समावेश होत नाही. तर अध्यापन क्षमतेमध्ये ज्ञान, कौशल्य आणि विश्वास या 3 गोष्टीचा समावेश होतो. तर विद्यार्थ्यांची प्रगती याचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 2. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष देण्यासाठी आणि प्रत्याभरण देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे मूल्य निर्धारण वापरले जाते? तर पर्याय क्रमांक 2 अकारिक मूल्य निर्धारण वापरले जाते. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणता कालावधी भाषेच्या विकासाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 2 बालपणीचा काळ हा भाषेच्या विकासाशी संबंधित आहे. यांनी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. जीन पियाजे, कोहलबर्ग, व्हायगोटस्की का स्किनर? तर पर्याय क्रमांक 2 कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली. पर्याय क्रमांक 2. या मूल्य निर्धारणाचा मुख्य हेतू शिकण्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे हा आहे. तर पर्याय क्रमांक 2 साकारिक मूल्य निर्धारण. पर्याय क्रमांक 2. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? तर पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती ही बाब येत नाही. उद्दीपकामुळे अवधान विचलित होते त्यास डॅडॅश म्हणतात. उद्दीपकामुळे
अवधान विचलित होते त्यास डॅश म्हणतात. तर पर्याय क्रमांक 2 अवधान कक्षा. खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? तर पर्याय क्रमांक 4 परिवर्तन.